जय वाल्मिकी, हर हर महादेव, जय आदिवासी. सोलापूर जिल्हा कार्यालयासमोर आपल्या आदिवासी कोळी बांधवांचं अन्नत्याग आमरण उपोषण चालू आहे. या उपोषणात दत्ताभाऊ सुरोशे साहेब, बाळासाहेब बळवंतराव साहेब, मशाप्पा भाऊ, सूरज भाऊ, अभिमान भाऊ यासारखे आपले समाजाचे काही योद्धे या अन्नत्याग आमरण उपोषणामध्ये मंचावरती बसले आहेत. हा लढा फक्त त्यांच्या एकट्याचा नसून संपूर्ण महाराष्ट्रभरातील आदिवासी कोळी बांधवांचा लढा आहे. या लढ्याचं बळ वाढवण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक गावातून, प्रत्येक खेडोपाड्यातून, प्रत्येक घरातून एक तरी बांधव या उपोषणस्थळी पोचायला हवा. कारण की मीडिया उपोषणस्थळी जमलेल्या जमावाचं कव्हरिंग करते आणि त्याच्या माध्यमातून शासनापर्यंत हा मॅसेज जातो. जर आपण का तिथं मोठ्या संख्येने उपस्थित नाही राहिलो तर आपल्या कोळी बांधवांच्या होत असलेल्या अन्यायाला अप्रत्यक्षपणे आपणही सपोर्ट देतो असं होऊन. त्यामुळं माझी सर्व जमात बांधवांना विनंती आहे की आदिवासी कोळी बांधवांच्या या ऐतिहासिक महत्त्वपूर्ण लढ्यामध्ये सहभाग घ्या आणि जास्तीत जास्त संख्येने तिथं या ऐतिहासिक निर्णयाचे साक्षीदार व्हा. प्रत्येक घरातून एक बांधव का होईना या लढ्यामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे. तसंच महाराष्ट्र शासनाद्वारे गेल्या 50 वर्षापासून आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी बाळासाहेब बळवंतराव जे आपल्या कोळी बांधवांचे अभ्यासक आहेत, दत्ताभाऊ सुरोसे जे महादेव कोळी जमात बांधवांचे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा या भागातील एक मोठं नेतृत्व म्हणून ओळखलं जातं, ते देखील आहेत. मशाप्पा भाऊ झालं, सूरज भाऊ झालं, घंटेसाहेब झालं, हे आपापल्या परीनं विभिन्न क्षेत्रामधून कोळी बांधवासाठी योगदान देत आलेली मंडळी आहे. यांचं हे उपोषण अतिशय महत्त्वपूर्ण आहे. जात वैधता प्रमाणपत्रासारख्या गंभीर प्रश्नावरती या बांधवांनी जो विडा उचलला आहे आदिवासी कोळी बांधवांना न्याय देण्याचा, हा अत्यंत महत्त्वाचा असून यामध्ये प्रत्येक कोळी बांधवाचा सहभाग हा तितकाच महत्त्वाचा ठरतो. दुसरी गोष्ट सांगायची झाली तर हा जो कालखंड चालू आहे, हा कालखंड आदिवासी कोळी बांधवांच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी सुवर्ण कालखंड म्हणता येईल. कारण की या कालखंडामध्ये जे आपले मनोगत आहे ते आपण व्यवस्थित मांडू शकतो आणि ते राजकीय नेते मंडळी या कालखंडामध्येच आपल्या प्रश्नाला गांभीर्याने घ्यायला सुरुवात करते. अन्यथा ही वेळ निघून गेल्याच्या नंतर पुढची 5 वर्ष आदिवासी कोळी बांधवांना उपेक्षेच्या पलीकडे काही मिळणार नाही. त्यामुळे आत्ता नाही तर पुढचे 5 वर्ष तरी किमान नाही, हा विचार मनामध्ये ठेवा आणि त्या हिशोबानं या आंदोलनाला जास्तीत जास्त संख्येने कसं बळ देता येईल ते बघा. कारण की ते बसलेले बांधव उपाशीपोटी बसलेत. आपल्या घराचा, आपल्या संसाराचा, आपल्या व्यवसायाचा, सर्व गोष्टीचा त्याग करून बसलेले आहेत. यांच्याही मागं खूप मोठा व्याप असतो तरी देखील हे समाजासाठी आपल्या दैनंदिन जीवनशैलीतला काही वेळ काढून तिथं ते बसलेले आहेत. मग अशा बांधवांना बळ देण्यासाठी, त्यांना उत्साह निर्माण करण्यासाठी आपण तिथं जाणं गरजेचं आहे. काल रात्री पडत्या पावसात ते बांधव तिथून हल्ले नाहीत, उपाशीपोटी बसलेले आहेत. आपल्या महिला भगिनीसुद्धा त्यांच्यासोबत आहेत. आपल्या भारतीताई कोळी त्याच देखील तिथं त्यांच्याबरोबर उपोषणाच्या स्थळी सदैव तिथं आहेत. त्यामुळं माझी सर्व जमात बांधवांना विनंती आहे की सदरील हा जो काही लढा आहे, हा लढा करण्याचा हीच योग्य वेळ आहे. आणि या कालखंडात ज्या तुमच्या मागण्या मान्य होणार आहेत त्या अन्य कालखंडात होणार नाहीत. गेल्या 50 वर्षापासून आदिवासी कोळी बांधवांमध्ये अशी एकजुटता आजवर दिसली नव्हती, आता दिसायला लागली आहे. नुकतंच मुंबईमध्ये मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब यांनी कोळी भवनाची निर्मिती केली. स्वागत आहे, आम्हाला त्याच्याबद्दल काही आक्षेप नाही. परंतु तो आमचा प्रमुख विषय नव्हता. आमचा प्रमुख विषय होता तो होता जात वैधता प्रमाणपत्र. प्रमुख विषयाला बगल देऊन तुम्ही कोळी भवन बांधताय, अन्य गोष्टी बांधताय, तर ही आमची एक प्रकारे दिशाभूल आहे. माननीय मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, जर तुम्हाला कोळी बांधवांसाठी काही करायचंच असेल तर सर्वप्रथम आम्हाला जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी GR काढा. तुम्ही रात्रीचा दिवस करून तुम्ही मेहनत करत आहात, मराठा बांधवांसाठी करत आहात, स्वागत आहे तुमचं. तसंच आमच्या कोळी बांधवांसाठीही करा. आम्ही तुमचं काय बिघडवलं साहेब? आमच्यावर जो अन्याय होत आहे या अन्यायाला आपल्या कानापर्यंत पोचत नाही का? आमचा बांधव असा उपेक्षित आहे? आज बऱ्याच तरुणांकडे आमच्या जात वैधता प्रमाणपत्र नसल्यामुळे रोजगार नाही आहे. ते प्रायव्हेट कंपन्यासुद्धा त्यांना कामं मिळत नाहीत. अनेक माया भगिनी आहेत आमच्या, ज्यांच्यावर अत्याचार जरी झाला तर आम्हाला ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करता येत नाही का? तरी आमच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही आहे. बऱ्याच ग्रामीण भागातील गावामध्ये आमच्या समाज बांधवांना राजकीय लाभ दिला जात नाही आहे. आमच्या एक ना एक अनेक अशा समस्या आहेत.
अन्य समस्या आम्ही निपटवून घेऊ, परंतु आमचा जो जात वैधता प्रमाणपत्राचा गंभीर प्रश्न आहे, जो आम्ही त्या कॅटेगरीमध्ये आहोत 27, 28 आणि 29 या क्रमवारीत आम्ही असताना देखील आम्हाला दिलं जात नाही आहे, याचा आपण कुठंतरी गांभीर्याने विचार करावा. अन्यथा कोळी बांधव हा तुम्हाला येणाऱ्या विधानसभेत मतपेटीतून उत्तर देईल. पूर्वीच्या राजकर्त्यांनी आमच्यावर अन्याय केला म्हणून आम्ही तुमच्यासोबत आलो, तर तुमच्याकडूनही आमच्या उपेक्षाच होत आहेत. थांबवण्यासाठी तात्काळ तुम्ही कोळी बांधवांच्या न्याय हक्कासाठी पावले उचला, अन्यथा आमचा कोळी बांधव येणाऱ्या इलेक्शनमध्ये आम्ही तुमच्या विरोधकांना मोठं नाही करू, परंतु आमचे स्वतःचे आमदार उभा करू. आम्ही किती येऊ, आमची शक्ती किती आहे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. त्याच्यामुळं अन्य गोष्टीकडे तुम्ही जसं धावपळी करता तसंच आमच्याकडेही करा आणि आमच्या कोळी बांधवांना न्याय द्या. नसल द्यायचा तर तसं एकदा स्पष्टपणे सांगा. प्रत्येक वेळेस निवेदन दिले की आम्ही विचाराधीन आहेत, प्रश्न आम्ही वेळेस मिटवू वगैरे वगैरे असे अनेक आपण कारणं दिलेली आहेत, परंतु यापुढे कारणं हे तुमची ऐकून घेतली जाणार नाहीत. आदिवासी कोळी बांधव गप्प बसणार नाही. यावेळेस आर नाही तर पार होईल, परंतु कोळी समाज बांधवांना न्यायच मिळेल. कारण की आता भरपूर कालखंड गेला. यापुढचा कालखंड हा सहन करण्याचा आमचा कालखंड नसून हा उद्रेक करण्याचा कालखंड आहे. आमच्या दुःखाची जाणीव तुम्हाला कशी करून द्यायची याचा आम्ही पूर्णपणे बंदोबस्त करू आणि आम्ही आमचं दुःख तुमच्या पुढे बरोबर आमच्या माध्यमातून व्यक्त करू, ज्याची जाणीव तुम्हाला लवकरच होईल. जर का आमच्या कोळी बांधवांकडून जर का असा उद्रेक होऊ नये असं आपल्याला वाटत असेल तर तात्काळ आदिवासी कोळी बांधवांना न्याय देण्याकरता GR काढा, जे शक्य होईल त्या गोष्टी करा. आदिवासी मंत्र्यांसोबत बैठका घ्या आणि आमचा जो प्रश्न आहे तो मिटवा. आमच्या प्रश्नाला बगल देऊ नका, कारण की आम्ही मूळ आदिवासी आहोत, मूळ रहिवासी आहोत आणि आम्ही त्या कॅटेगरीमध्ये आहोत. आम्ही ज्या कॅटेगरीमध्ये न होताना आम्ही त्यात घुसखोरी करणाऱ्यापैकी नाही आहेत. त्याच्यामुळं आदिवासी कोळी बांधवांना न्याय देणं हे तुमचं परम कर्तव्य बनलं पाहिजे. जर आपण या कर्तव्यापासून विभक्त राहत असाल किंवा वेगळे होऊ पाहत असाल तर आम्ही तुम्हाला लवकरच येणाऱ्या या विधानसभेत सडेतोड उत्तर देऊ आणि ते उत्तर तुम्हाला सत्तेवरून पायउतार होण्यासाठी पुरेसे असेल. त्यामुळं माझी विनंती आहे की माननीय बाळासाहेब बळवंतराव साहेब, माननीय दत्ताभाऊ सुरवशे साहेब, माशाप्पा कोळी साहेब, घंटे साहेब असे जे आमचे बांधव बसलेत त्यांचा अधिक अंत न पाहता, त्यांना अधिक कालखंड तिथं बसू न देता लवकरात लवकर तातडीने आपण यावरती मार्ग काढावा. जय हिंद, जय वाल्मिकी, हर हर महादेव.